वंदे मातरम. भारत माता की जय. ज्या 15 ऑगस्टच्या या पर्वावर आम्ही सर्व भारतवासियांना LICच्या माध्यमातून LIC परिवाराकडून सर्वांना शुभेच्छा देतो. आणि जे शूरवीर क्रांतिकारक देशासाठी जे सैनिकांनी आपलं बलिदान दिलं, स्वातंत्र्य सैनिक सुद्धा असो, त्या सर्वांचं, देशासाठी झटणाऱ्या प्रत्येक व्यक्तींचं, देशांचं गौरव गाणाऱ्या सगळ्या व्यक्तींना मनापासून शुभेच्छा देतो. आणि त्यांना ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, त्यांना सुद्धा आदरांजली वाहतो. मित्रांनो, हा व्हिडिओ भरपूर दिवसापासून मला वाटत होतं की स्वातंत्र्यासाठी आपल्या भारतवासियांनी ज्या काही त्याग केला, सॅक्रिफाईस केलं, की येणाऱ्या ज्या आपले पिढी आहे, पुढची पिढी आहे, म्हणजे आपण एक कोणाच्या तरी गुलामगिरीत न राहता आयुष्य एक चांगल्या मजबूतीने, कणखरपणे आयुष्य काढलं पाहिजे. परंतु आज आपण खरंच आझाद झालेलो आहे का? स्वातंत्र्य मिळालं आहे का? मित्रांनो, फक्त काही मुठीभर लोकांना स्वातंत्र्य मिळालं आहे असं वाटते. कारण इतके गर्भ श्रीमंत आहे, काही श्रीमंत आहे, आणि काही भरपूर असा 140 करोड लोकांमधून भरपूर गोरगरीब जनता अजूनही आपल्याला पाहायला भेटत आहे. म्हणजे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण ज्यावेळी मनवतो, त्यावेळी मित्रांनो, अशा ठिकाणी आपण भारत मातेला ज्यावेळी एक संकल्प करण्याचा वेळ येते, तर त्यावेळी आपण तो संकल्प पूर्ण करू शकत नाही. संकल्प कशाचा? तर आर्थिक स्वातंत्र्याचा, काहीतरी करून दाखवण्याचा. परंतु आड काय येते की कोणी राजकारणामध्ये इतकं गलिच्छ राजकारण होऊन गेलेलं आहे, भ्रष्टाचार जास्त वाढलेला आहे, आणि त्यामुळे गोरगरीब जनता ही पुढे जाऊन नाही राहिलेली आहे. त्याकरिता मूलमंत्र आहे की आपण आपले जो काही समाजातले जो गोरगरीब जनता आहे, तर त्यांनी एकजूट होऊन अशा परिस्थितीला सामना केला पाहिजे. आज शासन मोठ्या प्रमाणामध्ये विकासाचे कामं करत आहे असं नाही, परंतु नोकर भरती झालं, अशा नोकर भरतीमध्ये सुद्धा आज कॉन्ट्रॅक्ट बेसवर असं लावून राहिलेलं आहे. उदासीन धोरण आहे. बांधकाम असेल तर त्याच्यात शासनाला पैसा भेटते, तर ते बांधकामाचे कामं भरपूर मोठ्या प्रमाणात करतात, परंतु नोकरी हे सर्वसामान्यांना भेटणं मुश्किल होऊन चाललेली आहे. सरकारी नोकरीकडे आता मोठ्या प्रमाणामध्ये आपण बघतो की तिथे आता हळूहळू कॉन्ट्रॅक्ट बेस सगळं चालू झालेलं आहे. आपल्या देशाचा प्रवाह परदेशात न जाता आपल्याच देशातील उद्योगांना, शेतकऱ्यांना आणि सेवांना आधार देणं हीच खरी स्वातंत्र्यता आहे. आणि यात LICचं स्थान अत्यंत महत्त्वाचं आहे. जे काही तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये जाता, प्रायव्हेट सेक्टरमध्ये बघा, आज ढाईची अशी बँक ऑफ इंडियाला अटॅच असलेली ही कोणाची आहे? ही तिकडल्या फॉरेनर कंपनी आहे. त्या आपल्या देशाला मुक्त व्यापारामध्ये त्यांचं इन्शुरन्स, त्यांचा जो काही फायदा होत असते तो त्या तिकडल्या कंपन्याला होत असते. मित्रांनो, ही अनेक अशा कंपन्या आहेत की ज्या फॉरेनर कंपन्या आहेत, आणि त्याचा फायदा, जो काही पैसा येते, तो मुनाफा, तो सरळ त्यांनी आपल्या देशामध्ये घेऊन जात असतात. ही LIC ही भारतीयांची स्वतःची संस्था आहे की जिचा नफा परत आपल्या देशात गुंतवला जातो. म्हणजे कोणते रस्ते म्हणा, कोणत्या आरोग्यासाठी, कधी मेट्रो सिटीमध्ये जसं नागपूर सारख्या ठिकाणी मेट्रो झाली, त्या ठिकाणी सुद्धा LIC, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, अर्थातच भारतीय जीवन विमा निगम यांचं खूप मोठं योगदान आहे. काही जणांना माहीत नाही आहे, परंतु ही गोष्ट आवर्जून आज स्वातंत्र्य दिनाच्या पर्वावर मी सांगू इच्छितो. पॉलिसी धारकाचे पैसे भारतीय पायाभूत सुविधा, ग्रामीण विकास आणि सरकारी योजनेमध्ये गुंतवलेले जातात. म्हणजे असं नाही की पूर्ण जसं सगळे याच्यामध्ये कोणी मालक आहे. हा जो ऑर्गनायझेशन आहे, हे ऑर्गनायझेशन आपल्या माध्यमातून आपण जरी कोणत्या योजना काढता, कोणत्या सिंगल प्रीमियम असो, कोणी आपल्या पुढच्या उज्ज्वल भविष्यासाठी, तर त्याच्यात त्यांना LICला जो काही फायदा होत असते, तो पैसा देशाच्या विकासासाठी एक चालना देण्यासाठी काम करत असते. LIC कटिबद्ध आहे आपला विकास करण्यासाठी, आपल्या पश्चात आपल्या परिवाराला पैसे देण्यासाठी सुद्धा, आणि जो काही प्रॉफिट झाला तर तो सुद्धा परिवारासोबत समाजाला देण्यासाठी. पॉलिसीचे लाभ घेतलेले जे कुटुंब आहे, त्यांनी घर खरेदीसाठी, मुलांचे शिक्षण घेण्यासाठी सुद्धा कामी आणलेले आहे. LIC म्हणजे फक्त विमा नाही, ती आहे आर्थिक स्वातंत्र्याची हमी.
आजच्या आयात शुल्क आणि जागतिक अस्थिरतेच्या काळात LIC सारखी स्वदेशी संस्था आपल्याला सुरक्षितता देते. गांधीजीचा संदेश लक्षात घ्या, देशी घ्या, देशाला द्या, स्वदेशी घ्या, LIC घ्या आणि आर्थिक स्वातंत्र्याचा दीप आपल्या घरात घरात लावा. जय हिंद. भारत माता की जय.